तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची म्हणजेच संचालक मंडळाची कार्य याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। एक कार्य आपण या ठिकाणी बघू आणि मग त्यानंतर त्याची तपशीलवार माहिती बघू। व्यवस्थापन समितीची कार्य, ज्यामध्ये पहिलं कार्य आहे धोरणांची अंमलबजावणी। नंबर 2 चं कार्य या ठिकाणी सभासदत्वास मान्यता। नंबर 3 चं कार्य कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती। नंबर 4 चा आहे भागभांडवलात वाढ। नंबर 5 आहे निधीमध्ये वाढ। नंबर 6 या ठिकाणी आहे सेवकांच्या तक्रारींचे निवारण। नंबर 7 दिलेला आहे सभासदांच्या तक्रारींचे निवारण। नंबर 8 आहे सभासदांचे हित संरक्षण। नंबर 9 आहे या ठिकाणी निवडणुकांचे आयोजन आणि शेवटचं या ठिकाणी कार्य व्यवस्थापन समितीचा नंबर 10 चं देण्यात आलेला आहे सर्वसाधारण सभांचे आयोजन। तर या पद्धतीने व्यवस्थापन समितीची एकूण 10 कार्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत। एक आपण आता सविस्तरपणे याची माहिती बघू। यामध्ये पहिलं कार्य आहे संचालक मंडळाचं किंवा व्यवस्थापन समितीचं, ते आहे धोरणांची अंमलबजावणी। अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहकारी संस्थेच्या संचालनाबाबत व इतर बाबतीत धोरणे ठरविली जातात। त्या धोरणांची कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंमलबजावणी करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करते। आता हे संचालक मंडळ, जसा उल्लेख मी मागच्या तासामध्ये केला होता की सहकारी संस्थेचे सभासद जास्त असतात, त्यांना दररोज सहकारी संस्थेला येऊन त्या सहकारी संस्थेचा कारभार चालवणं, त्याचं व्यवस्थापन चालवणं शक्य नसतं। त्यामुळे ते काय करतात, आपले प्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या माध्यमातून संचालक नेमून देतात 5 वर्षासाठी। आता पण हे जे संचालक नेमलेले आहेत हे दैनंदिन निर्णय घेऊ शकतात, पण ज्या वेळेस महत्वाचे निर्णय सहकारी संस्थेचे घ्यायचे असतील ते कुठे घेतले जातात, तर सभासदांच्या सभेमध्ये। मग इथं अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभे म्हणजे जे आर्थिक वर्ष संपल्यानंतर सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा होते, तर तिथे महत्वाचे निर्णय घेतले जातात सहकारी संस्थेच्या या सर्वसाधारण सभेमध्ये। आता जे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या निर्णयांची अंमलबजावणी करून घेण्याचं काम कर्मचाऱ्यांच्या मदतीने या व्यवस्थापन समितीचे असतं। उदाहरणासाठी उत्पादन वाढवायचं ठरलं, ठीक आहे, उत्पादन वाढवायचं ठरलं, एखादा समजा उदाहरणासाठी कापड गिरणी आहे, कपडे तयार करण्याची फॅक्टरी आहे, सहकारी संस्था आहे। आता त्यांचा निर्णय झालेला आहे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उदाहरणासाठी की यावेळेस पासून म्हणजे पुढच्या महिन्यापासून थोडंसं आपण कपड्याचं जे उत्पादन आहे ते वाढवायचं, हा निर्णय झाला। पण आता उत्पादन वाढवायचं म्हणजे काय, त्यासाठी कच्चा माल त्याचा खरेदी करावा लागणार, मशिनरी आहे का व्यवस्थित बघावी लागणार, कर्मचाऱ्यांची उपलब्धता आहे का बघावी लागणार, त्यासाठी लाईट पाणी इतर व्यवस्था वाढवावी लागणार। हे सगळं काम करून घेण्याची जबाबदारी कोणाची, तर व्यवस्थापन संचालक मंडळाची। म्हणजे सभेमध्ये निर्णय घेतले जातात, पण त्या निर्णयांची अंमलबजावणी कशी करायची, तर ते सगळी कर्मचाऱ्यांच्या मदतीने करून घेण्याचं काम संचालक मंडळाचं। परत एक उदाहरणासाठी की सभेमध्ये निर्णय घेतलाय, यावेळेस जे आहे ते बोनस द्यायचा। आता बोनस द्यायचं हा निर्णय झाला, पण आणायचा कुठून, ते कशी जमा करायची, कोणाला किती द्यायचा, मग ते कशा पद्धतीने द्यायचा, ही सगळी कामं करावी लागतील ना नंतर। म्हणजे निर्णय कुठेतरी एखाद्या ठिकाणी बसून घेतले जातात, परंतु त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम जे कठीण काम असतं ते कठीण काम या ठिकाणी कोण करतं, तर या ठिकाणी व्यवस्थापन समिती त्या
वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जे काही धोरणं आखलेली आहेत त्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचं काम त्यांचं त्या ठिकाणी असतं. त्यानंतर दुसरं कार्य या ठिकाणी व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळाचं ते आहे सभासदत्वास मान्यता. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्ती सहकारी संस्थेकडे सभासदत्वासाठी अर्ज करतात. संस्थेचा सचिव आलेले अर्ज व्यवस्थापन समिती पुढे मान्यतेसाठी ठेवतो. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील जसा मी उल्लेख अगदी सुरुवातीला केला होता की सहकारी संस्थेचे सभासद बनण्यासाठी काही निकष आहेत, काही पात्रता आहेत, आपण त्या पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये एक महत्वाची पात्रता होती की तो जो संबंधित व्यक्ती आहे तो त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रातला असावा. म्हणजे बाहेरचा व्यक्ती त्या ठिकाणी चालत नाही. यासाठी आता कार्यक्षेत्रामध्ये असणारा एखाद्या व्यक्ती ज्यावेळेस अर्ज करतो की मला सभासद बनायचं आहे, मग अशा वेळेस त्याच्या सभासदत्वास मान्यता देण्यासाठी आता या ठिकाणी कोणाकडे आहे ही सगळी प्रक्रिया पार करण्याची जबाबदारी, तर संचालक मंडळाकडे ऑब्वियस आहे. आता मग या ठिकाणी संचालक मंडळ त्या पद्धतीने काय करतं, पुढची कारवाई करतं. ते अर्ज तपासतो, व्यवस्थित आहे का बघतो आणि व्यवस्थापन समिती पुढे मान्यतेसाठी ठेवतो. म्हणजे इथंच ती प्रक्रिया सभासदत्वाची संपत नाही. मग काय केलं जातं एक्झॅक्टली सभासद बनण्यासाठी पुढचं काय आहे प्रक्रिया, तर सभासदत्वासाठीचा अर्ज योग्य रीतीने भरलेला असेल, आवश्यक प्रवेश शुल्क आणि किमान भाग भांडवलाची रक्कम भरलेली असेल तर व्यवस्थापन समितीच्या सभेत अशा अर्जावर विचार होऊन ठराव मंजूर केला जातो. म्हणजे आता या ठिकाणी काय बघितलं जातं, तर जो सभासद मागत आहे त्याला वाटत आहे, जो म्हणत आहे की मलाही सभासद करून घ्या तुमच्या सहकारी संस्थेचा, मग त्याने अर्ज व्यवस्थितरित्या भरलेला आहे का, त्याने जी काही संस्थेची फीस ठरलेली आहे, प्रवेश शुल्क ठरलाय ती भरलेली आहे का, आणि त्यासोबत किमान भाग भांडवलाची रक्कम, काही भाग भांडवल खरेदी करण्यासाठी जी काही अट आहे की 10 भाग खरेदी करावे लागतील, 20 भाग खरेदी करावे लागतील, अशी अट ती त्यांनी जी टाकलेली आहे ती अट त्याने पूर्ण केलेली आहे का. म्हणजे या प्रकारे सहकारी संस्थेचे सभासद बनण्यासाठीच्या ज्या अटी आहेत त्या सगळ्या त्याने पूर्ण केलेल्या असतील तर व्यवस्थापन समिती म्हणजे संचालक मंडळ काय करतं, अशा अर्जावर विचार विनिमय होतो आणि मग त्यानंतर निर्णय घेण्यासाठी ठराव मंजूर केला जातो. बघा, सहकारी संस्था असो की कंपनी असो, तिथे सभासद असतात, त्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक निर्णय हा सभेच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून आणि ठरावाच्या माध्यमातून घेतला जातो. मग इथं सुद्धा नवीन सभासदाला सभासद बनवून, म्हणजे नवीन व्यक्तीला सभासद बनवून घ्यायचं आहे, मग अशा वेळेस संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठराव संमत होणं आवश्यक आहे. आता सभासदत्वाचा निर्णय सभासदत्वासाठीचा अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्यांच्या आत घेतला पाहिजे. सभासदत्वाविषयीचा निर्णय घेतल्यापासून 15 दिवसाच्या आत संबंधित व्यक्तीस कळविला पाहिजे. म्हणजे आता एखाद्या सहकारी संस्थेसाठी एखाद्या व्यक्तीने सभासद बनण्यासाठी अर्ज केलाय, तर त्याला सभासद बनवायचं की नाही याचा निर्णय 3 महिन्याच्या आत घेणं बंधनकारक आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं अंतर्गत राजकारण किंवा तुमच्या आपापसातील वादविवाद तिथं आणता येणार नाहीत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा सभासदत्वाचा अर्ज नाकारता येणार नाही. ठीक आहे, म्हणजे 3 महिन्याच्या आत त्याला कळविले पाहिजे आणि निर्णय घेतला की, म्हणजे 3 महिन्याच्या आत निर्णय घेतला पाहिजे आणि निर्णय घेतला की 15 दिवसाच्या आत संबंधित व्यक्तीला ती माहिती पाठविली पाहिजे की तो सभासद झाला की नाही झाला, आणि नाही झाला तर मग का नाही झाला. म्हणजे हे सगळे अधिकार कंपनी म्हणजे त्या सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे असतात. तिसरा या ठिकाणी कार्य जो आहे व्यवस्थापन समितीचं किंवा संचालक मंडळाचं, ते म्हणजे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती. सहकारी कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सेवक वर्गांची संख्या निश्चित करून कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया व्यवस्थापन समिती सुरू करते.
आता सहकारी संस्था सभासद, संचालक, अध्यक्ष फक्त यांच्यावरच चालत नाही. हे तर कोण आहेत? हे भांडवल पुरविणारे आहेत, दैनंदिन व्यवस्थापनाचे निर्णय घेणारे आहेत. पण सहकारी संस्था चालवायची म्हणजे कर्मचारी लागणार आहेत ना. आता जसं साखर कारखाना म्हटलं तर मशिनरी लागणार आहे. ती मशिनरी ऑपरेट करण्यासाठी टेक्निशियन लागणार आहेत, इंजिनियर लागणार आहेत, कामगार लागणार आहेत, सुपरवायझर लागणार आहेत, कार्यालयीन कर्मचारी, क्लर्क, कॅशियर लागणार आहेत, शिपाई म्हणजे चपराशी वगैरे लागणार आहेत. हे सगळे लागणार असतील ना. बाहेर सिक्युरिटी गार्ड लागणार आहे. या सगळ्या बाबी आहेत. म्हणजे कर्मचाऱ्याशिवाय तर आपण कल्पनाही करू शकत नाही एखादी संस्था, एखादं म्हणजे व्यवसाय चालविण्याच्या बाबतीत. साधं एखादं आपण आपल्या सभोवताली किराणा दुकान पाहतो, सुपर शॉपी पाहतो, तिथं 10, 15, 20 लोक काम करतात. किराणा दुकान होलसेलचे जिथं पाहतो अगदी 5-6 तरी तिथं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. म्हणजे कर्मचारी कंपल्सरी आहेत. कर्मचाऱ्याशिवाय काम व्यवस्थित होऊ शकत नाहीत. ठीक आहे, जास्त प्रमाणावर काम असेल तर कर्मचारी तेवढ्या प्रमाणावर लागतातच आपणाकडे. मग सहकारी संस्थेचं कामकाज सुद्धा व्यवस्थितपणे पार पाडायचं असेल तर कर्मचारी लागणार आहे. मग आता ते कर्मचारी कोणकोणते लागणार आहेत, त्यांची पात्रता काय असेल, त्यांचा पगार किती असेल, किती कालावधीसाठी त्यांची नियुक्ती करायची, त्यांचं कामकाज काय असेल, या सगळ्या बाबी आता इथे कोणाला ठरवायच्या आहेत? संचालक मंडळाला ठरवायचे आहेत, व्यवस्थापन समितीला ठरवायचे आहेत. म्हणजे त्यांची संख्या निश्चित करून कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया संख्या निश्चित केली जाते. बाबा लागणार किती आहेत लोक, बरं लागणार आहेत तेही बघणं गरजेचं आहे. आणि आपल्याला परवडतं किती, म्हणजे पगार द्यावा लागेल ना. मोफत फुकटमध्ये तर काम करणार नाहीत ते कर्मचारी, त्यांना काहीतरी पगार द्यावा लागणार आहे. उभं विनाकारण आपण म्हटलं किंवा चला आपल्याकडे आपण काय करू, 10 सिक्युरिटी गार्ड नेमू. अरे पण 10 सिक्युरिटी गार्ड साठी पगार तरी असला पाहिजे. त्या पद्धतीनं आपण क्लार्क एवढे नेमू, आपण एवढे म्हणजे आपले चला पाहुणे रावळे सगळे एवढे गोळा करू आणि ते सगळ्यांना नोकरीवर घेऊ सहकारी संस्थेमध्ये. शक्य आहे का? नाही. सहकारी संस्था चालवायची आहे, किती खर्च होतोय, कामकाज ज्या उद्देशासाठी ती स्थापन केली आहे तो उद्देश पूर्ण होत आहे का, एकमेकाची गरज भागविण्यासाठी सहकारी संस्था एकत्र येऊन स्थापन केलेली आहे, तो उद्देश पूर्ण होत आहे का. आणि मग ते उद्देश पूर्ण करत करत त्या सगळ्यामध्ये कोणाला जास्त नुकसान होणार नाही आणि सगळं व्यवस्थित चालेल या पद्धतीनं आवश्यक तेवढा कर्मचारी वर्ग आणि मग त्यांना परवडणारा पगार, या सगळ्या बाबींचा विचार इथे व्यवस्थापन समितीला करावा लागतो. आता हे जे कार्यालयीन कर्मचारी नियुक्त केले जातात यांच्या बाबतीत पुढे आणखी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता हे नेमके कसे नेमले जातात? ठीक आहे, ठरलं एकदा की बाबा एवढे कर्मचारी लागणार आहेत, या कामकाजासाठी लागणार आहेत. आता नेमकं मग हे ठरल्यानंतर पुढची काय प्रक्रिया पार पाडली जाते? मग वर्तमानपत्रात जाहिरात दिली जाते की आमच्या या सहकारी संस्थेमध्ये बऱ्याचदा आपण वर्तमानपत्र वाचत असताना इथं बघा कॉलम टेबल दिलेला असतो. जागा भरणी आहेत, कर्मचारी लागणे आहेत, मग त्याने टेबल दिलेला असतो. नंबर 1 व्यवस्थापक पात्रता अनुभव, नंबर 2 सुपरवायझर पात्रता अनुभव, या पद्धतीनं टेबल रकाने दिलेले असतात सगळी माहिती. आणि मग मुलाखतीसाठी बोलावलेलं असतं, खाली संचालक मंडळाचा उल्लेख असतो. मग त्या पद्धतीनं काय केलं जातं, वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली जाते की या कामकाजासाठी या पात्रतेचे एवढे कर्मचारी लागणार आहेत. त्यांचे अर्ज मागवले जातात, त्यांच्याकडून अर्ज मागवले जातात, अर्जांची छाननी केली जाते किंवा सगळं काही व्यवस्थित आहे का, जी पात्रता आपण मागितलेली आहे त्याच पात्रतेचा हा व्यक्ती आहे का. उदाहरणासाठी एखादा चार्टर्ड अकाउंटंट मागितलेला, एखाद्या कर्मचाऱ्याला M.Com किंवा MA या पद्धतीनं काय केलेलं आहे त्याची पात्रता मागवलेली आहे. मग ते पात्र आहेत का, तेवढी तरी पात्रता आहे का, अपात्र तर नाही आहेत, ते अर्ज बाजूला काढले जातात, म्हणजे ते अमान्य केले जातात. म्हणजे MA किंवा M.Com किंवा MSc या पद्धतीनं पोस्ट ग्रॅज्युएशन एखाद्या पदासाठी मागितलेलं आहे, पण ग्रॅज्युएट किंवा 10वी 12वीच्या एखाद्या व्यक्तीने अर्ज केलाय, त्याचा अर्ज बाजूला काढला जातो.
त्याला तिथं घेतलं जाणार नाही का? पात्रच नाही तो. मग असे अर्ज आहेत का त्यांची छाननी केली जाते. छाननी करून जे योग्य अर्ज आहेत म्हणजे जे घेण्यासारखे आहेत, पात्र आहेत, पात्र असणाऱ्या सर्व त्या अर्जदारांना काय केलं जातं, त्यांना मुलाखतीसाठी पत्र पाठवलं जातं. एखादा दिवस ठरवला जातो मुलाखतीसाठी. संचालक मंडळातील प्रमुख सदस्य आणि त्यासोबत काही एक्सपर्ट तज्ञ बोलावले जातात मुलाखत घेण्यासाठी आणि मग त्यांची मुलाखत घेतली जाते. सेवकांची निवड करणे म्हणजे कर्मचारी निवडले जातात, त्यातून योग्य असणारे चांगले असणारे कर्मचारी निवडले जातात. त्यांचं वेतन ठरविलं जातं, पगार ठरविला जातो कशा पद्धतीने असेल आणि मग त्यांना नियुक्तीपत्र पाठवून त्यांच्या सेवा शर्ती ठरविल्या जातात. त्यांना नियुक्त केलं जातं आणि मग किती कालावधीसाठी त्यांचा सेवा असेल, त्यांची नोकरी असेल, कशा पद्धतीनं. तर या सगळ्या ज्या बाबी आहेत या सगळ्या बाबी ठरविण्याचा अधिकार त्या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाला, ज्यांना आपण व्यवस्थापन समिती म्हणत आहोत, त्यांना तो अधिकार असतो. त्यानंतर चौथं कार्य या ठिकाणी करावं लागतं संचालक मंडळाला, ते म्हणजे भाग भांडवलात वाढ. कार्यरत असलेल्या सहकारी संस्थेस आवश्यकता भासल्यास अधिमंडळाच्या वार्षिक किंवा विशेष सर्वसाधारण सभेत भाग भांडवल वाढीबाबतचा ठराव मंजूर करून तो निबंधकाकडे मंजुरीसाठी पाठविला जातो. भाग भांडवलात वाढ. आता भाग भांडवल म्हणजे काय, तर त्या सहकारी संस्थेच्या स्थापनेच्या वेळेस सहकारी संस्था चालविण्यासाठी किती भांडवल आवश्यक आहे ते ठरविलं, विभागणी केली जाते आणि सभासदाकडून त्या भाग भांडवलाच्या माध्यमातून ती रक्कम गोळा केली जाते. ठीक आहे. म्हणजे सहकारी संस्था चालविण्यासाठीचे जे भांडवल आहे, जे भागात विभागलेलं असतं, त्याला भाग भांडवल असं म्हटलं जातं. मग तो भाग 100-200 या पद्धतीने किमतीचा असतो. 10-10, 20-20, 30-30 भाग या पद्धतीने भागधारकांना विकले जातात. ती रक्कम गोळा केली जाते आणि त्या माध्यमाने काय केलं जातं, सहकारी संस्था चालविली जाते. पण एखादी सहकारी संस्था समजा 1-2 वर्ष झालं चालत आहे, कार्यरत आहे, पण त्यांना आता अतिरिक्त भांडवलाची गरज आहे, जास्तीच्या भांडवलाची गरज आहे. मग आता जास्तीचं भांडवल नेमकं जमा करण्यासाठी लागलीच तुम्हाला भाग विकता येत नाही, तर तुम्हाला शासनाची परवानगी घ्यावी लागते की आम्हाला भाग भांडवल वाढवायचं आहे, आम्हाला जास्तीच्या भांडवलाची गरज आहे, त्यामुळे आम्ही काय करणार आहोत, जास्तीचे भाग विकणार आहोत सभासदांना. मग अशा वेळेस काय केलं जातं, मग वार्षिक किंवा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर केला जातो. सभासदांची परवानगी घेतली जाते की बाबा एवढं भांडवल लागणार आहे, मग त्यासाठी आपल्याला जास्तीचे भाग विकावे लागतील. त्यांची ठरावाच्या माध्यमाने मंजुरी घेतली जाते आणि मग शासकीय अधिकाऱ्याकडे, शासकीय अधिकारी कोण असतो कंट्रोल करणारा, तर त्याला निबंधक किंवा नोंदणी अधिकारी असं म्हटलं जातं, त्याच्याकडे काय केलं जातं, मंजुरीसाठी प्रस्ताव तो पाठविला जातो. भागभांडवलात वाढीच्या बाबतीत दिलेला आहे की यावर निबंधक भागभांडवल वाढ करण्याबाबत निबंधकाच्या मान्यतेनुसार व्यवस्थापन समिती भागभांडवल वाढविण्यासंदर्भात पुढील कार्यवाही करत असते. म्हणजे आता निबंधक पुढे काय करणार, त्याला मंजुरी द्यायचं न द्यायचं निबंधकावर अवलंबून आहे. सगळं काही नियमात असेल, सगळं काही व्यवस्थितरित्या सहकारी संस्थेनं कार्यवाही केली असेल तर निबंधक काय करतो, त्याला मान्यता देतो आणि मग व्यवस्थापन समिती म्हणजे संचालक मंडळ पुढची कारवाई करतं. भाग भांडवल कशा पद्धतीने विकायचं, कोणाला विकायचं, या पद्धतीने पुढची कारवाई आता संचालक मंडळाला करावी लागते. निधीमध्ये वाढ जे व्यवस्थापन समितीचं पुढचं कार्य आहे. सहकारी संस्थेस अर्थक्षम करण्यासाठी संस्थेच्या निधीमध्ये वाढ करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करत असते. त्यासाठी ठेवी स्वीकारणे, कर्ज घेणे, देणगी स्वीकारणे इत्यादी मार्गांचा अवलंब केला जातो. म्हणजे या ठिकाणी सहकारी संस्था चालवायची आहे तर पैसा तर लागणार आहे, अर्थक्षम करायचं आहे सहकारी संस्थेला
म्हणजे आवश्यक तेवढा पैसा जमा करायचा आहे, भांडवल जमा करायचं आहे. बरं, आपण याच्या अगोदरचा मुद्दा पाहिला, भाग भांडवल विकते, अतिरिक्त भांडवलाची गरज, पण त्यालाही मर्यादा असते ना. किती विकणार, भाग विकून विकून बाकी आणखी रकमेची गरज भासत आहे. मग अशा वेळेस हा अधिकार निधीमध्ये वाढ करण्याचा, पैसा जमा करण्याचा संचालक मंडळाला म्हणजे व्यवस्थापन समितीला असतो. मग ते कुठून जमा करतात, तर त्यासाठी ठेवी स्वीकारणे, ठेवी स्वीकारले जातं. सभासदाकडून, जनतेकडून ठेवी स्वीकारल्या जातात. डिपॉझिट ज्याला म्हटलं जातं, अनामत रक्कम, ठेवी, ज्याच्यावर व्याज दिलं जातं. ठीक आहे, लोकांकडून किंवा सभासदाकडून ठेवी घ्यायच्या, रक्कम घ्यायची आणि त्याच्यावर व्याज द्यायचं. मग ते ठेवी, घेतलेल्या ठेवी द्वारे जी रक्कम आहे ती व्यवसायात, सहकारी संस्थेत वापरायची आणि तिथून नफा बऱ्यापैकी येतो, त्यातून काही व्याज त्या ठिकाणी संबंधितांना देऊन टाकायचं. किंवा मग गरज भासली तर कर्ज घेणं. बँका अनेक उपलब्ध आहेत, शासनाकडेही कर्जाची सुविधा असते. मग गरज भासली तर बँकेकडून, वित्तीय संस्थेकडून, शासनाकडून कर्ज घेऊन निधीमध्ये वाढ केली जाते किंवा आपल्या भांडवलाची गरज पूर्ण केली जाते. त्यासोबतच देणगी स्वीकारणे, देणगी, डोनेशन. एखादी सहकारी संस्था खरंच चांगलं काम करत असेल, सामाजिक काम करत असेल, तर दानशूर व्यक्ती जे समाजामध्ये असणारे आहेत ते त्या सहकारी संस्थेला देणगी देतात. मग व्यवस्थापन समिती, संचालक मंडळाचे जे सदस्य आहेत अशा दानशूर लोकांना भेटतात, सहकारी संस्थेचं कामकाज दाखवतात की बघा आम्ही हे कसं करत आहोत लोकांसाठी, किती महत्वाचं काम सहकारी संस्थेकडून करण्यात येत आहे, किती चांगलं कार्य करण्यात येत आहे, मग आम्हाला मदत करा, देणगी द्या. या पद्धतीनं त्यांना तयार केलं जातं, कन्व्हिन्स केलं जातं आणि मग अशा दानशूर लोकांकडून देणग्या गोळा करून सुद्धा संचालक मंडळ काय करू शकतं, निधीमध्ये वाढ करू शकतं. म्हणजे त्यांना आवश्यक असणारं जे काही भांडवल आहे, अतिरिक्त रक्कम आहे, ती वेगवेगळ्या मार्गाद्वारे जमा करून सहकारी संस्थेमध्ये ती वापरण्याचा अधिकार जो आहे त्या संचालक मंडळाला किंवा व्यवस्थापन समितीला असतो. सेवकांच्या तक्रारींचे निवारण, पुढचा मुद्दा या ठिकाणी. सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी व मागण्या असतात. सेवकांच्या तक्रारी, मागण्या, सूचनाकडे योग्य ते लक्ष दिले पाहिजे, अन्यथा सेवकामध्ये असंतोष किंवा अस्वस्थता निर्माण होते, याचा सहकारी संस्थेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. बघा, कोणतंही कार्यालय, कोणतंही व्यवसाय, व्यापार जो आहे तो त्या त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यावर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. सहकारी संस्थेमध्ये काम करणारे जेवढे कर्मचारी आहेत, मग मशिनीवर काम करणारे कर्मचारी असतील, सुपरवायझर असतील, मजूर असतील, तर हे सगळे जे कर्मचारी आहेत, ते ट्रकचे ड्रायव्हर असतील, ट्रक वगैरे आहेत समजा सहकारी संस्थेमध्ये 2-4 माल आवक जावक करण्यासाठी, हे सगळे आहेत. मग त्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत, त्यांच्या अडचणी आहेत, त्यांच्या मागण्या आहेत, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण ते लक्ष दिलं आणि ते कर्मचारी व्यवस्थित असतील, खुश असतील, आपल्या कामकाज म्हणजे त्यांना मिळणारा पगार आणि त्यांना जे काही काम दिलं जात आहे ते त्यांना व्यवस्थित वाटत असेल, खूप जास्त वाटत नसेल, तर ते आणखी व्यवस्थितपणे काम करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कारण कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित काम केलं तर कोणताही व्यवसाय चालणार आहे, नफा कमविणार आहे, विक्री होणार आहे. त्यामुळे इथं सेवकांच्या तक्रारीचं निवारण करण्याचं काम कोणाचं असतं, तर या ठिकाणी संबंधित संचालक मंडळाचं किंवा व्यवस्थापन समितीचं असतं. या बाबतीतच पुढे या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत की सहकारी संस्थेतील कर्मचारी बऱ्याच वेळा व्यवस्थापन समितीकडे सूचना, मागणी व तक्रारी करत असतात. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी या कार्यालयीन वेळेत, कार्यालयातील सुविधा, आरोग्य विषयक सोयींचा अभाव, तसेच पगारवाढ, बोनस, सुट्ट्या, रजा इत्यादी बाबत मागण्या असतात. अशा वेळी व्यवस्थापन समिती प्राप्त झालेल्या तक्रारीवर विचार करून त्या सोडविण्याचे प्रयत्न करत असते. वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी, मागणी, सूचना येत असतात. जसं मी म्हटलं की कार्यालयीन वेळ, आता सहकारी संस्था किती ते किती कर्मचाऱ्यांना बोलावत आहे त्याच्यावरही डिपेंड आहे.
बऱ्याचदा शिफ्ट मध्ये काम असतात बघा, ज्यावेळेस काम जास्त असते त्यावेळेस शिफ्ट मध्ये असतं, पण शिफ्ट जरी दोन दोन असल्या तरी त्या दोनचे पैसे दिले जातात. मग किती ते किती कार्यालयीन कामकाज असावा, 6 तास असावं, 8 तास असावं, या बाबतीतही जर तक्रारी असतील तर ते योग्य पद्धतीने सोडवल्या पाहिजेत. जसं मी म्हटलं की मध्ये ब्रेक दिला पाहिजे, वेळ दिला पाहिजे, थोडस निवांत त्यांना जेवणासाठी आणि थोडं रिलॅक्स करण्यासाठी, आराम करण्यासाठी मिळणं गरजेचं आहे. कारण शेवटी मनुष्य आहे, कंटिन्यू सतत जर तो काम करत राहिला तर आजारी पडणार आहे, तो पुढे व्यवस्थितरित्या काम करणार नाही. त्यामुळे तिथं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कार्यालयातील सुविधा, आता ज्यावेळेस तो सहकारी संस्थेमध्ये येतो, फॅसिलिटी कशी आहे, गाडी एखादी आणली तर ती गाडी लावण्यासाठी जागा आहे का, कार्यालयामध्ये आल्यानंतर जसं म्हटलं की बऱ्याच जे कार्यालय आहेत, कारखाने आहेत, शक्यतो तिथं सोयीनुसार फॅन लावलेले असतात, एसी लावलेले असतात, मध्ये तिथं सुविधा व्यवस्थित आहे का, लाईटची व्यवस्था आहे का, पाण्याची व्यवस्था आहे का, चांगल्या प्रकारच्या पाण्याची व्यवस्था आहे का, या सगळ्या बाबी फार मॅटर करतात. ठीक आहे, तुम्ही पाणीच ठेवलं नाही ऑफिसमध्ये, घरून पाणी आणावं लागत आहे तुम्हाला, आणि मग तिथं जर तुम्ही असं काम करत असाल तर साहजिक आहे तुम्हाला राग येणार त्या कार्यालयाच्या प्रती, त्या संस्थेच्या प्रती. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या असणं गरजेचं आहे. आरोग्यविषयक सोयी, आरोग्यविषयक सोयी समजा तिथं फर्स्ट एड बॉक्स असणं गरजेचं आहे. एखादा डॉक्टर जवळपास, म्हणजे फोन लावला, समजा काही दुर्घटना घडली, कारखाना आहे, मशिनरी आहे, ती हँडल केलं जात आहे, अचानकपणे दुर्घटना घडते आणि मग दुर्घटना घडल्यानंतर काही काटछाट झाली, काही मार लागलं, काही तिथं त्या ठिकाणी पडला, बेशुद्ध झाला, काही बीपीचा प्रॉब्लेम आहे, शुगरचा प्रॉब्लेम आहे, अशा वेळेस तिथं एकतर संबंधित एखादा व्यक्ती नॉलेज असणारा असावा, तसं तर डॉक्टर असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा मोठमोठ्या सहकारी संस्था असो, कंपन्या असो, डॉक्टर असतात त्यांच्याकडे, पण किमान असा व्यक्ती असतो आणि असं तिथं साहित्य असतं की थोडंफार प्राथमिक उपचार त्यांना देता येईल, या प्रकारचं साहित्य ठेवणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे कायद्यानुसार. आणि मग फोन केला की डॉक्टर तरी जवळपास यावा किंवा अँब्युलन्स यावी, या प्रकारच्या सोयी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, जेणेकरून जर अपघात काही झाला तर लागलीच त्याच्यावर योग्य ते उपाययोजना करता येईल. पगारवाढ, पगारवाढ फार महत्वाचा मुद्दा असतो कर्मचाऱ्यांचा. मग एका पर्टिक्युलर ड्युरेशन नंतर, कालावधीनंतर पगार वाढणं गरजेचं आहे. एकाच पगारावर सतत म्हणजे वर्षानुवर्ष कोणताच कर्मचारी काम करत नाही. मग तो किराणा दुकानचा असो, सहकारी संस्थेचा असो, कंपनीचा असो, पगार वाढ करणं गरजेचं आहे. मग वार्षिक, बऱ्याच ठिकाणी वार्षिक पगार वाढ असते, जे काही असेल 2%, 5%, 10%, 20% टक्केवारी आता त्या त्या ठिकाणावर अवलंबून असते. तर ती वार्षिक पगार वाढ असते. बोनस दिला जातो की बोनसचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे, बाकी सुट्ट्या आहेत, रजा आहे, या बाबी किंवा योग्य त्यावेळेस, म्हणजे त्यांना गरज भासली त्यावेळेस सुट्ट्या देणं गरजेचं आहे, जे काही त्यांना अलॉट, त्यांना मंजूर आहेत. गरज भासली त्यांना रजा दिली जाणं आवश्यक आहे, कारण कर्मचारी आहेत, शेवटी मनुष्य आहे, त्यांची फॅमिली आहे, साहजिक आहे, काही ना काही कार्यक्रम असतो, कोणी ना कोणी आजारी पडतो, कुठे ना कुठे जायचं असतं. अशा वेळेस या सगळ्या बाबी जर त्या त्यावेळेस व्यवस्थित असतील, मान्य केल्या जात असतील, तर कर्मचारी जो आहे तो व्यवस्थित, म्हणजे डेडिकेशनने तो त्या ठिकाणी काय करतो, काम करण्याचा प्रयत्न करतो. तर ही सगळी जे जे काही बाबी आहेत ते व्यवस्थापन समिती पाहत असते. सभासदांच्या तक्रारींचे निवारण, सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. कर्मचारी वर्गाकडून त्यांना योग्य तो सन्मान मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते, परंतु त्याबाबतचा त्यांचा अनुभव चांगला नसेल तर संस्थेच्या कामकाजाविषयी ते व्यवस्थापन समितीकडे तक्रार करत असतात. आता कोणत्याही व्यवसायाचा मालक, अगदी सुरुवातीला मी म्हटलं होतं, मालक कोण असतो कोणत्याही व्यवसायाचा, तर जो भांडवल आणतो तो त्या व्यवसायाचा मालक असतो. बरोबर आहे ना, कुठलंही असो, मेडिकल दुकान असो, ठीक आहे, कापड दुकान असो, किराणा दुकान असो, एखादा भाजीपाल्याचं स्टोर आहे, जो भांडवल आणेल तोच मालक आहे. मग सहकारी संस्थेमध्ये भांडवल कोण घेऊन येतं, तर सभासद जे भाग खरेदी करतात, तर त्यातून काय भांडवल जमा होतं आणि सहकारी संस्था चालू केली जाते. त्यामुळे सर्व सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात संयुक्तरित्या.
प्रत्येक जण अंशतः मालक असतो, सगळे मिळून संयुक्तरित्या सहकारी संस्थेचे मालक असतात. आता हे जे मालक आहेत हे दररोज सहकारी संस्थेला येत नाहीत, म्हणून तर ते संचालकांची नेमणूक करतात. पण ज्यावेळेस ते येतात त्यांना बऱ्याचदा त्यांची तक्रार असते की हे जे कर्मचारी आहेत सहकारी संस्थेमध्ये आलं की मालकाला जसा सन्मान मिळावा तसा सन्मान त्यांना मिळत नाही कर्मचाऱ्यांकडून, असं त्यांच्या बऱ्याचदा तक्रारी असतात. बऱ्याचदा या प्रकारची तक्रार सभासद त्या व्यवस्थापन समितीकडे करतात. यामध्ये भाग हस्तांतरणास विलंब, कर्ज मंजुरीस विलंब, कमी लाभांश, अनावश्यक वजावटी इत्यादी व्यवस्थापन समितीने या तक्रारीचे विनाविलंब व गांभीर्याने चौकशी करून शक्य असल्यास आवश्यक त्या उपाययोजना करून तक्रारीचे निवारण करणे. आता सन्मान तर सन्मान, बाकी काही त्यांच्या अडचणी ज्या आहेत सभासदांच्या, क्लरिकल स्टाफ जे क्लर्क असतात त्यांच्याकडे कामं असतात सभासदांची, तर तिथं क्लर्क जे आहे ते त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, त्यांची कामं वेळेवर करत नाहीत, अशा तक्रारी सभासदाकडून केल्या जातात. मग ते कोणती कामं? हस्तांतरणास विलंब. एखाद्या सभासदाला आपल्या नावावरचे भाग जे आहेत ते दुसऱ्याच्या नावे करायचे आहेत, त्यानं अर्ज केलाय पण कार्यालयाकडून खूप उशीर केला जात आहे, असा प्रकार होत आहे. कमी लाभांश, लाभांशच याला कमी दिला जात आहे या सभासदाला. कर्ज मंजुरीस विलंब, कर्ज घेण्यासाठी सभासदाने संस्थेकडे अर्ज दिलाय पण तो अर्जच काय केला जात आहे, टाळमटाळ केली जात आहे. खूप दिवस झाले अर्ज करून पण त्या अर्जाकडे कोणी लक्षच देत नाही कर्मचारी, अशी तक्रार आहे सभासदाची. अनावश्यक वजावटी, विनाकारण याची जे काही याला रक्कम मिळणार आहे सभासदाला त्याच्याकडून वजावट केली जात आहे, बिनकामाचे रक्कमा वजा करून याला दिल्या जात आहेत. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी ज्या आहेत कर्मचाऱ्यांच्या तक्रारी कोण करतं? सभासद जे आहे व्यवस्थापन समितीकडे करत असतात. मग अशा वेळेस व्यवस्थापन समितीचं संचालक मंडळाचं काय काम आहे की त्यांनी त्या तक्रारीचं विनाविलंब म्हणजे लवकरात लवकर आणि गांभीर्याने त्याची चौकशी करून त्यावर योग्य ते उपाययोजना करणं हे कोणाचं काम आहे? संचालक मंडळाचं काम आहे. कमी उत्पन्न गटातील असतात, त्यांनी त्यांची बचत सहकारी संस्थेमध्ये गुंतविलेली असते, त्यामुळे सहकारी संस्थेकडून उत्तम सेवा, उत्पादित वस्तूंना योग्य किंमत, योग्य लाभांश, संस्थेतील निधीची सुरक्षित गुंतवणूक व्हावी अशी अपेक्षा असते. सहकारी संस्थेमध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती सभासद बनतो, सभासद बनत असताना त्याने रक्कम गुंतवलेली असते, त्याच्या बचतीची रक्कम सहकारी संस्थेमध्ये भाग खरेदी करून त्याने गुंतवलेली आहे. मग त्याची काय अपेक्षा असते सहकारी संस्थेकडून की त्याला चांगल्यात चांगली सेवा मिळावी सहकारी संस्थेकडून, त्याच्या उत्पादित वस्तू म्हणजे तिथे उत्पादित वस्तूंना योग्य किंमत मिळावी. उदाहरणासाठी शेतकरी वगैरे आहे, मग शेतकऱ्यांची सहकारी संस्था आहे, मग शेतातून जो माल निघतो त्याला चांगल्यात चांगली किंमत मिळावी, त्याला सहकारी संस्थेकडून चांगला लाभांश मिळावा, त्याने जी रक्कम गुंतवणूक केलेली आहे ती सुरक्षित असावी सहकारी संस्थेमध्ये, या त्याच्या अपेक्षा असतात. सहकारी संस्थेच्या प्रति साहजिक आहे चांगल्यात चांगल्या अपेक्षा ठेवण्या म्हणजे प्रत्येक सभासद ठेवत असतो. जसं आपण व्यवसाय प्लॉटच्या बाबतीत म्हटलं की आपल्याही चांगल्या अपेक्षा आहेत, सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील असं नाही पण अपेक्षा तर असतात ना त्यांच्या. मग त्या पद्धतीनं या ठिकाणी व्यवस्थापन समितीचं काय काम आहे ते या ठिकाणी दिलंय की सभासदांनी व्यवस्थापन समितीवर दाखविलेल्या विश्वासास पात्र राहणे हे व्यवस्थापन समितीचे कर्तव्य आहे. मग हे जे चांगल्या चांगल्या अपेक्षा आहेत सहकारी संस्थेच्या प्रति सभासदाच्या, तो स्वतः पूर्ण करत नाही म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, आपल्यातूनच या ठिकाणी संचालक मंडळ म्हणजे व्यवस्थापन समिती नेमून दिलेली आहे. आता त्या व्यवस्थापन समितीचं काम आहे की सभासदांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासास पात्र राहून त्यांनी काय करावं, सभासदांच्या हिताचं रक्षण करावं. व्यवस्थापन समितीचं ते कर्तव्य आहे की त्यांनी सभासदांच्या हिताचं रक्षण केलं पाहिजे. निवडणुकांचे आयोजन, संस्थेच्या सर्व निवडणुका घेणे तसेच मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेण्याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण तसेच निबंधकास कळविण्याची जबाबदारी व मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेण्याचे काम व्यवस्थापन समितीचे आहे. आता सहकारी संस्थांमध्ये ज्या ज्या वेळेस निवडणुका होतील
आता जसं मी म्हटलं की हे जे संचालक नेमून दिले जातात, व्यवस्थापन समिती, संचालक मंडळ नेमून दिलं जातं, हे 5 वर्षासाठी नेमून दिलं जातं. 5 वर्षापर्यंत त्यांना कामकाज करायचं असतं. 5 वर्षानंतर परत निवडणुका घेतल्या जातात. मग या बाबतीत ज्या काही बाबी आहेत त्या राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण, साहजिक आहे राज्यामध्ये जेवढ्या सहकारी संस्था आहेत तर त्या सहकारी संस्थांमधल्या असणाऱ्या निवडणुका, घेतल्या जाणाऱ्या निवडणुका यांच्यावर लक्ष ठेवणं, नियमावली तयार करणं, मंजुऱ्या देणं या प्रकारचं काम हे प्राधिकरण करतं. तसेच सहकारी संस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी शासकीय अधिकारी नेमलेला निबंधक, नोंदणी अधिकारी ज्याला म्हटलं जातं. मग यांच्याशी संपर्क साधून योग्य त्या वेळी मुदत संपण्यापूर्वी सगळ्या काही फॉर्मॅलिटीज, औपचारिकता, कागदोपत्री जे काही कागद पाठवायचे आहेत, मंजुऱ्या घ्यायच्या आहेत, सगळ्या बाबी या पूर्ण करून घेण्याचं काम या ठिकाणी संचालक मंडळाचं आहे. म्हणजे निवडणुकीच्या बाबतीतची सगळी कामं या ठिकाणी संचालक मंडळाला बघावी लागतात सहकारी संस्थेमधली. त्यानंतर शेवटचं कार्य या ठिकाणी आहे सर्वसाधारण सभांचे आयोजन. व्यवस्थापन समितीने कायद्यातील तरतुदीप्रमाणे अधिमंडळाच्या वार्षिक व अधिमंडळाची विशेष सभा बोलविल्या पाहिजेत. अधिमंडळाच्या किंवा सर्वसाधारण हे शब्द लक्षात ठेवा. याचा अर्थ आहे सभासदांच्या सभा. सभासदांच्या सभा सहसा वर्षभरात फार झालं तर 2 वेळेस होतात. सहसा म्हणतोय मी. एक तर वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, आर्थिक वर्ष संपलं की वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली जाते, आणि आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी फार महत्वाचं काम असेल तर विशेष सर्वसाधारण सभा बोलविली जाते. मग इथं कामकाजानुसार त्या सभा योग्य त्या वेळी बोलविणे, भरविणे या सगळ्या प्रकारची जबाबदारी त्या सहकारी संस्थेच्या संबंधित व्यवस्थापन समितीचे असेल. आर्थिक वर्ष संपल्यानंतर अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी बोलविली पाहिजे. बघा, सहकारी संस्थेचे सभासद मालक आहेत. मग त्या मालकांना कळालं पाहिजे ना की आपल्या व्यवसायामध्ये काय होतंय. ते दररोज तर येऊ शकत नाहीत, पण वर्षातून एकदा बोलावलं तर येतात. मग आर्थिक वर्ष संपलं की त्यांना बोलावलं जातं आणि मग त्यांना मागच्या पूर्ण वर्षाचा लेखाजोखा त्यांच्या समोर ठेवला जातो. किंवा तुम्ही आम्हाला निवडून दिलं होतं व्यवस्थापन करण्यासाठी, हे बघा आम्ही वर्षभरामध्ये कशा प्रकारे व्यवस्थापन केलंय सहकारी संस्थेचं, सर्व त्यांच्या समोर ठेवणं आवश्यक आहे. मग ती कुठं ठेवलं जातं तर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये. त्यानंतर सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका पाठविणे आणि सभेच्या सूचनेबरोबर वार्षिक अहवाल, हिशेब तपासणीचा अहवाल. सभा ज्या वेळेस होतील त्या वेळेस सहसा सभेची सूचना अगोदरच सर्व सभासदांना पाठविणं गरजेचं आहे. ज्यामध्ये सभा कोणत्या दिवशी, कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळी, अध्यक्ष कोण असेल, कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे, या सगळ्या बाबी अगोदरपासून माहिती असतील तर या प्रकारची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका पाठविण्याची जबाबदारी व्यवस्थापन समितीची. त्याबरोबर कार्यक्रम पत्रिका असेल, वार्षिक अहवाल, वर्षभरामध्ये काय काय झालं, हिशेब तपासणीस, खर्च उत्पन्न काय काय झाले, तर याचा सगळं अहवाल या ठिकाणी त्यासोबत जोडणं हे व्यवस्थापन समितीचं महत्वाचं कार्य आहे. तर आज थोडंसं मुद्दे जास्त झाले कारण आपण 5 मुद्दे रिपीट केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं ही झाली व्यवस्थापन समिती.